या व्हिडिओजमध्ये आपण बघणार आहोत मालकीनुसार अर्थव्यवस्थेचे क्षेत्र। तर ते 4 प्रकारचे आहे: सार्वजनिक क्षेत्र, खाजगी क्षेत्र, संयुक्त क्षेत्र आणि सहकार क्षेत्र। पहिला बघणार आहोत सार्वजनिक क्षेत्र म्हणजेच पब्लिक सेक्टर। आता सार्वजनिक क्षेत्र म्हणजे काय, ज्याच्यावरती सरकारची मालकी असते किंवा सरकारच्या नियंत्रणाखाली असते त्याला आपण सार्वजनिक क्षेत्र म्हणतो। तर त्याच्यामध्ये उदाहरणार्थ काय येईल, रस्ते, रेल्वे किंवा बँका यानुसार। दुसरा आहे खाजगी क्षेत्र। आता हे झालं प्रायव्हेट सेक्टर। आता प्रायव्हेट सेक्टर म्हणजेच काय की या क्षेत्रामध्ये उद्योग किंवा व्यवसाय किंवा खाजगी व्यक्तीच्या द्वारे चालवले जाते त्याला आपण खाजगी क्षेत्र म्हणतो। तर याच्यामध्ये उदाहरणार्थ येणार आहे कृषी व संलग्न उद्योग, लघु उद्योग किंवा वैयक्तिक व्यवसाय यानुसार। तिसरा आहे संयुक्त क्षेत्र म्हणजेच जॉईंट सेक्टर, जसेच पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप। या क्षेत्राशी निगडीत असणाऱ्या उद्योग व्यवसायावर खाजगी व्यक्ती समूहाची तसेच सरकार यांची संयुक्त मालकी असते तर आपण याला म्हणतो संयुक्त क्षेत्र। जसे उदाहरणार्थ रस्ते, मैदान। चौथा आहे सहकार क्षेत्र। तर सहकार क्षेत्र म्हणजे कोऑपरेटिव्ह सेक्टर। तर याच्यामध्ये सरकारी तत्त्वावर चालणाऱ्या किंवा संस्था उद्योगाच्या क्षेत्रात समावेश केला जातो किंवा समाजवादी व भांडवलशाही या दोन्ही अर्थव्यवस्थेचा समन्वय सहकारी क्षेत्रात साधण्यात येतो, याला आपण सहकारी क्षेत्र म्हणतो।